आपण 40 वर्षावरील क्रिकेट बोलतोय, मात्र 40 वर्षाहून अधिक खेळाडू आहेत, 50च्या पलीकडचे आहेत, 60च्या देखील पलीकडचे खेळाडू आज पोडी प्लसचं क्रिकेट खेळत आहेत. काही संघामध्ये 61, काही संघामध्ये 62 आणि काही संघामध्ये 63 वयोगटातील देखील खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. आणि एक जर म्हणायचं गेलं तर ओळा संघामध्ये लेजेंडरी खेळाडू मिस्टर विजयदादा आहेत. आणि विजयदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच 50च्या पलीकडे तर नक्कीच असेल दादा, नो डाऊट. न्यू जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर भरत मात्रे स्ट्राईक एंड सांभाळत आहेत त्या ठिकाणी, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण ग्रेक यांना पाहतोय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी रमा डागोर, आणखीन एक लेजेंड खेळाडू. आज ओळा संघाच्या विषय म्हणायचं गेलं तर ओळा संघामध्ये देखील एक जवळजवळ 63 वयोगटातील खेळाडू खेळतोय. आणि त्या खेळाडूला तुम्ही नक्कीच गोलंदाजी करताना देखील पाहणार आहात, मिस्टर ज्ञानेश्वर पाटील, वयोवर्ष 63. लक्षात ठेवा, या वयात देखील क्रिकेट आणि क्रिकेट खेळलं जातं. आणि त्यांचा जर तुम्ही फिटनेस पाहिलं ना तर नक्कीच तुम्ही विश्वास करू शकणार नाही आहेत की त्या व्यक्तीचं वय 63 आहे. आले नाहीत का? का थांबले आहे मॅच? महेंद्र शिंदे सरांना काहीतरी हवा आहे. व्हाईट लाईन. सगळ्या काही गोष्टी आहेत तिकडे, लक्षात ठेवा. पेनकरपड्याचं मैदान आहे, कुठलीही कमतरता तुम्हाला भासणार नाहीये. आणि आजचा जो हवेचा वेग आहे ना, नक्कीच मी तर म्हणेल ताशी 100च्या अधिक पलीकडे ही हवा वाहत असेल. आणि माझ्या मते तर प्रत्येक संघामध्ये 1 ते 2 डावखुऱ्याचे खेळाडू असायला हवेत. कारण कालचा दिवस आपण पाहिला, काल भूषण भोईरनं काय बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये, जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये भूषण भोईरनं. आज आपण अलंकारच्या बॅटमध्ये देखील या ठिकाणी षटकार पाहिला, मात्र राजाला कोण विसरणार. खुश आहे भरपूर, कारण आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधील पहिला षटकार त्यांनी मात्र या पेनकरपड्याच्या मैदानावर मारला. आणि ज्या मैदानावर तो रेग्युलर सराव करतोय, भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय, मात्र आता कुठेतरी ती ताकद दिसली राजाची. आज प्रेक्षकांची गर्दी भरपूर असेल. अनेक ठिकाणी लग्न सराई जरी सुरू असली तरी मात्र मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आज या पेनकरपड्याच्या दिशेने नक्कीच येतील, या स्पर्धेला नक्कीच भेट देतील. मॅच ऑन. पहिला चेंडू फेस करताना यावेळेस पहिला चेंडू ऑन साईडला चांगल्या प्रकारे टर्न केला, मिड विकेट क्षेत्रामधून वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. 2 धावा इथे मिळतील. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात झाली फाउंडेशनला, खातं उघडलं गेलं आई भाऊदेवी कांदरपाडे या टीमचं. या वर्षामध्ये नक्कीच नंबर 3चं पारितोषिक मात्र या टीमनं पटकावले. एक पारितोषिक या टीमच्या हाती आले. या मालिकेमधील 21वी स्पर्धा खेळतायत. आणि मी प्रत्येक संघाला आज नक्कीच विनंती करतोय की शक्यतो वेळ कमी घ्या मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला यावेळेस चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं जात आहे त्या ठिकाणी. इथे देखील 1 धाव मिळेल. विजयदादा आहेत लेजेंडरी खेळाडू, लक्षात ठेवा. या खेळाडूच्या देखील मास्टर्स क्रिकेटची सुरुवात मीरा मास्टर्स टीममधून झाली होती आणि आज मात्र ते आपल्या स्वतःच्या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. संघ सुरू केला होता विजयदादानं, ओळा स्पोर्ट्स. सुरुवातीला नक्कीच या संघाचं नाव होतं. एका हातामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, कॅच कॅरी करायचा होता एका हातामध्ये. 2 धाव मिळतील. ओळा परिसर हे नाव आलं, साई विजय स्पोर्ट्स ओळा, आता ओळा स्पोर्ट्स ओळा. धावा झालेल्या आहेत त्यात 5.
बॅकफुट लावून चेंडूला कट करतोय. स्वीपर पॉइंट डीपला शतरक्षक आहे, पुढे येतोय वेगानं. स्ट्राइक एंडला थ्रो, फक्त आणि फक्त एक धाव. 40 किंवा 40च्याहून अधिक धावा कांदरपडा संघाला बनवावे लागतील, कारण ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर मागच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर जो परफॉर्मन्स ओळा संघाने दाखवला होता, चॅम्पियन होता होता नक्कीच तो संघ त्या ठिकाणी थांबला होता. आडव्या बॅटनं यावेळेस स्क्वेअरच्या दिशेला फटका आहे. डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. स्ट्राइक एंडला थ्रो येतोय. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते भरत मात्रे यांची. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 8. ग्रँड फिनालेची मॅच खेळलेला संघ आहे, लक्षात ठेवा. ओळा स्पोर्ट्स ओळा. उमरामध्ये गुरुदेव टीमने या संघाला पराभूत केलं होतं. मात्र या मैदानावर सतीशचा परफॉर्मन्स, चंद्रशेखर ओळेकर यांचा परफॉर्मन्स, ज्ञानेश्वर पाटीलचा परफॉर्मन्स. ज्ञानेश्वर पाटीलला बेस्ट बॉलर हा किताब पटकावला होता या मैदानावर शुक्रवारच्या त्या दिवशी, आणि खास करून सतीश ठाकूर बेस्ट बॅटर ठरला होता याच टीम मधील. त्याच्यामुळे या मैदानाचा तो अनुभव आहे या संघाला. धावसंख्या 8. 40+ क्रिकेट पुढची स्पर्धा अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च भाईंदर येत्या शनिवारी आणि रविवारी. त्यानंतर मात्र नक्कीच आपण जाणार आहोत थेट राई गावात बाळयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन. यावर पॅडवर मारा केला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये. बॅट फॉर द अंपायर सिग्नल. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. 2 धावा तर नक्की इथे मिळतील. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 10. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक पूर्ण. फलकावर धावा आहेत त्या 10. प्रत्येक वर्षी आपण 1 मेच्या त्या दिनी महाराष्ट्राचा दिवस, कामगार दिवस, आणि त्या दिवशी मित्रांनो 40+ क्रिकेटची सुरुवात झाली होती. अरुण कुमार वैद्य पटांगण सुरुवातीला त्या मैदानाचं नाव होतं, लक्षात ठेवा. विनोदजी म्हात्रे साहेबांनी ती सुरुवात केली जवळपास 1989 साली, आणि जवळपास आज आपण मला तरी वाटतं 35वं वर्ष येत्या 1 मेला आपण त्या ठिकाणी साजरा करणार आहोत राईच्या गावामध्ये. षटक क्रमांक पहिलं पूर्ण होते. फलकावर धावा 10 आहेत. आणि आणखीन जर माहिती द्यायची गेली तर नक्कीच आगरी समाज सामाजिक संस्थेच्या विषयी, तर त्यानंतर मात्र हे मंडळ पुढे प्रगती करत राहिलं. सुरुवातीला काही संघ कमी होते, त्यानंतर जवळपास 10, 12, जवळजवळ 18च्या घरामध्ये पोहोचले गेलं, आणि त्याच्यानंतर मात्र तब्बल 23 गावांना एकजुटीनं मात्र आज आणण्याचं काम आगरी समाज सामाजिक संस्थेने केलंय. यावेळेस आपण पाहतोय मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब, सहसचिव कैलाजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कमलेजी म्हात्रे साहेबांना मात्र ती धुरा हाती घेतली, आणि त्यानंतर मात्र या मंडळाचा जवळजवळ मी तर म्हणेन विकास झालाय. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय, कारण हे 40+ जे क्रिकेट आहे इथे मात्र पैशाला महत्व नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय तर माणुसकी, आणि जो माणुसकी जपतोय तो हे 40+ क्रिकेट खेळतोय, इतकंच मी म्हणू शकेल. चांगला फटका आहे यावेळेस, हवेत खेळला जातोय. मात्र डीपला प्रोडक्शन मिस्टर रमा ठाकूर आहे. झेलबादच्या स्वरूपात मात्र कांदरपाडा संघाला पहिला धक्का. मिस्टर ग्रेक परतीच्या मार्गी. नाव सांगा. 12वा खेळाडू नाहीये ओला स्पोर्ट्स. 11 झालेत की अतिरिक्त आहेत तुमच्याकडे? असतील तर पाठवा प्लीज. दादा हे इकडे सगळं काय पाणी थंड सगळं मिळेल तुला. इकडे फक्त खुर्चीवरून बसायचं तुला. खुर्चीवर बस आणि फक्त नावं सांग. ऑफ साईडला चेंडूला कट करतोय मिलिंद पाटील. यावेळेस वेगाने येतो चेंडूला फील्ड करण्यासाठी. थोडासा उशीर होतोय,
पहिल्या अटेम्प्ट मध्ये नक्की चेंडू फील्ड झाला नाहीये, मात्र दुसरा प्रयत्न करावा लागला मिलिंद यांना. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा फळकावर येतात त्या 12. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जर आणखीन काही माहिती द्यायची गेली तर नक्कीच भाई आहेत या ठिकाणी व्यासपीठावर आणि जवळपास भाई 9 लाखाहून अधिक जो निधी आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं समाज काढण्यासाठी संभवलेला आहे. जर म्हणायचं गेलं तर जे असे काही खेळाडू आहेत त्यांच्या आजारपणासाठी देखील मदत म्हणून आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं हात दिला आहे. 23 गावातून तो हात दिलेला आहे. त्यानंतर शालेय ज्या अशा शाळा आहेत त्या शाळेनं देखील काही भेटवस्तू या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने दिलेल्या आहेत. कोल्हापूरला जो पूर आला होता त्या पूरग्रस्तांना देखील त्यांच्या गावी जाऊन आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अन्न आणि कपडे वाटप केलेले आहेत. भरपूर अशी मी म्हणेन कामं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने केलेत. फक्त क्रिकेट खेळलं जात नाहीये आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. मात्र काहीकांचा असा गैरसमज आहे की आगरी कोळी समाज फक्त 40 प्लसचा क्रिकेट खेळतोय. मात्र तो गैरसमज दूर करतो मी तुमचा, कारण क्रिकेट फक्त हे साधन आहे. ज्या वेळेस मित्रांनो इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावर त्यावेळेस बालगंगाधर लोकमान्य टिळकानं खास करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि ते फक्त साधन होतं आपल्या भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी. सार्वजनिक गणेश उत्सव असतं त्याचप्रमाणे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं क्रिकेट हे साधन घेतलं आहे ते फक्त आपला समाज एकत्र करण्यासाठी. ऑफ ड्राईव्हचा फटका, काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विजेतेदारांकडून. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. कारण सगळ्यात महत्वाचं काय तर सगळ्यात महत्वाचा खेळ आहे क्रिकेटचा. या क्रिकेट पासून कोणीही वंचित राहू शकत नाहीये. म्हणून आपण एक क्रिकेटचं साधन पकडूया आणि इथून मात्र आपला समाज एकत्र कसा येईल आणि आपल्या समाजाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे सामाजिक कार्य आपल्या समाजासाठी केली जातील या गोष्टी मात्र लक्षात घेतल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या 17 धावा. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक, कारण मैदानाच्या आतमध्ये जातोय तो पाणी. मास्टर्स जेपी महेंद्र शिंदेने तुमची स्तुती केली. खास कॉल केला होता त्यांनी की खरोखरच एक चांगलं आयोजन नियोजन उमेदमान प्रीमियर लीगचं होतं आणि खरोखरच पंचांची काळजी व्यवस्थित त्या ठिकाणी घेतली होती जयप्रकाशनं. तर महेंद्र शिंदेकडून तुला थँक्यू आला होता आणि ते थँक्यू तुला मी आता पोहोचवतोय. सॉरी, आज ते पंचाच्या भूमिकेत हसतात ते, त्यांना असं वाटतं की मी कॅमेऱ्याच्या मागे आहे पण त्यांचा ओवळा स्पोर्ट्स ओवळा टॅप करतोय ऑफ साइडला. एकच धाव मिळेल. भरत म्हात्रे यांच्या मास्टर्स क्रिकेट करिअरच्या विषयी जर
म्हणायचं गेलं तर भरत म्हात्रे यांच्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधील भरत म्हात्रेनं बेस्ट इनिंग साकारली होती. बेस्ट इनिंग 48 धावांची बेस्ट इनिंग भरत म्हात्रेनं साकारली होती नवघरच्या मैदानावर आणि ती इनिंग देखील जवळपास जबरदस्त खेळली गेली होती. लेगबायचा इशारा, वाईट 20 धावा फलक, 22चा इशारा होतो पंचांचा. धावसंख्या 21. पुन्हा एकदा डान्सिंग विथ द पिच फ्रंटला आले, त्यानंतर मात्र चेंडूला पंच केलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शन आहे. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो भरपूर स्लो झाला. 2 धावा या ठिकाणी आरामात कंप्लीट केल्या. धावा दोन्ही पुढे सरकताना फलकावर धावा लागतायत. त्या तब्बल 22 धावा. 40च्या पलीकडे कसं जाता येईल, कारण 40चा आकडा या मैदानावर खूप महत्वपूर्ण आहे. 23 धावा झाल्यात. इथे काय घडलं, मात्र एक धाव तर नक्कीच या ठिकाणी कंप्लीट झाली. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करतोय. वेलकम नितीन. ती इनिंग भरतची मला अजूनही डोक्यात आहे आणि त्यानंतर मात्र तशा प्रकारची इनिंग भरतनं मात्र कधीही खेळली नाहीये. त्यानंतर कांदरपाडा टीमच्या विषयी आणखीन जर एखादी माहिती द्यायची गेली तर मुर्ध्याची स्पर्धा, सुभाषचंद्र बोसचं ते मैदान, हे मैदान देखील मी कधीही विसरू शकत नाहीये. कारण मास्टर्स क्रिकेटमध्ये जवळपास त्या मालिकेमध्ये मुर्ध्याच्या त्या स्पर्धेमध्ये प्रथमच कांदरपाडा संघ ग्रँड फिनाले खेळला होता. सेमीफायनलची मॅच झाली होती. नारंगी संघाच्या विरुद्ध दुखापत झाली होती. भरत म्हात्रे यांना डोळ्यावर जवळपास तो फटका लागला होता. रमेश मांगेलाने तो स्टेट खेळला होता. त्या सगळ्या आठवणी समोर आहेत. मात्र इतकी जबर दुखापत होऊन देखील भरतनं ते षटक पूर्ण केलं होतं आपलं आणि आपल्या टीमला ग्रँड फिनालेमध्ये नेऊन ठेवलं होतं. तो क्षण देखील अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. सुभाषचंद्र बोसचं मैदान, भाईंदर आणि खास करून मुर्ध्याची स्पर्धा. अशा काही इनिंग अजूनही डोळ्यासमोर आहेत भरत म्हात्रे यांच्या त्याची इनिंग. धावा झालेल्या आहेत फलकावर 24. षटक क्रमांक 4 चंद्रशेखर ओळेकर. यावेळेस देखील ब्लँक स्ट्रोक. या खेळपट्टीवर असं काही स्पॉट्स आहे, लक्षात ठेवा, कारण नवीन खेळपट्टी तयार केली आहे. कॉन्क्रीटची विकेट आहे, लक्षात ठेवा. मात्र काही जागा अशा या खेळपट्टीवर आहेत तिथे कधी कधी चेंडू पडला की बाउन्स देखील आपण पाहिलाय आणि समरण देखील पाहिलाय. खाली देखील बसतोय आणि उचली देखील घेतोय. पुढे येऊन यावेळेस जोरकास फटका, वाईडिश लॉंग ऑन ला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी सतीश ठाकूर. अचूक थ्रो आणि चांगला थ्रो, फक्त सिंगल. धावा झाल्या त्या 25. 4थं षटक आहे. कांदरपाडा संघ मुंबई परिसरातील संघ आहे आणि जवळपास ओळा स्पोर्ट्स ओळा म्हटलं तर ठाणा नगरीतील संघ आहे. यावेळेस बॅक चेंज, आणखीन एक धक्का. मिस्टर विनोद देखील या ठिकाणी बाद होत आहेत. H2O. धन्यवादीचे विनोद येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक विनोद बाद झाला, दुसरा विनोद येतोय. षटकारासाठी 500 रुपये आहेत. नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र थ्रो तितकासा चांगला नाही आहे. 2 धावा इथे देखील मिळतील. विनोद ठाकूर येत आहेत आणि अक्षरशः या ठिकाणी बक्षीस आणि बक्षीस लागली जात आहेत. षटकार मारला तर तब्बल 2000 रुपये मिळतील विनोदला. 500 500 500 असे चौघांकडून 500 रुपये आहेत.
यावेळेस ऑन साईडला फटका आहे, हवेत जास्त वेळ चेंडू राहतोय. मिड विकेट क्षेत्रातून शतरक्षक येईपर्यंत 2 धावा इथे देखील कंप्लीट होत आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर पैसा लागला होता, आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर पैसा लागला गेलेला आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर माणूस म्हणतोय पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा हेच म्हणतोय की तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. आणि इथे मात्र विनोदनं जर षटकार मारला तर तब्बल 2000 रुपये कमवता येतील. धावसंख्या जवळजवळ 29च्या घरामध्ये. थोडासा वेग वाढवावा लागेल. पेनखरपडा मास्टर्स टीमच्या स्पर्धेविषयी जर म्हणायचं गेलं पहिलं वर्ष मित्रांनो, खास करून एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवला होता पेनखरपडा मास्टर्सनं पहिल्या वर्षी. यामुळे एक जोरकस फटका आहे. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये बलवाने नक्कीच प्रयत्न केला होता कॅच कॅरी करण्यासाठी. त्यानंतर ब्रास बँड होता. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं असतं. लाईव्ह सिंगर आपण देखील आणला होता एका वर्षी, हे देखील काम केलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं पण हे पेनखरपडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. अविनाश काभाडे यांचं देखील आपण गाणं ऐकलं होतं पेनखरपड्याच्या स्पर्धेमध्ये. सगळ्या काही गोष्टी आपण या पेनखरपड्याच्या स्पर्धेमध्ये अनुभवल्या आहेत. आणि यावर्षी काय तर यावर्षी नवीन विक्रम, खास करून आपल्या मंडळाचे पदाधिकारी आहेत. तर रोख रक्कम 25,000 रुपये, म्हणजे आपली पिकनिक स्पर्धा आहे ना मात्र साहेब, 23, 24, 25 धमन हा खर्च निघू शकेल. आता ते काय ठरवायचं तर तुम्ही ठरवा. मात्र तो विचार वेगळा केलाय आयोजकांनी. ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांनी प्रथम पारितोषिक जो पटकावेल त्याला 25,000 रुपये रोख असं म्हटलंय. मात्र आयोजकाने विचार दुसरा केलाय. ज्यावेळेस 2 संघ फायनलला येतील त्यावेळेस आम्ही त्या दोन्ही टीमला ती माहिती देऊ. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. फलक्यावर धावा लावलेल्या आहेत कांदरपडा मास्टर्स टीमनं, त्या 31 धावा. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ऑफसाईडला फटका आपण पाहतोय. विजय चेंडूला फील्ड करतोय, एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 32. इथे नाही, इथे परतावं लागेल, इथे परतावं लागेल. विनोद ठाकूरला पुन्हा एकदा परतावं लागेल नॉन स्ट्राईक हँडला. काही नियमावली तयार केली काल खरोखरच काल झटपट एक निर्णय या ठिकाणी घेतला गेला मंडळाच्या वतीनं. तो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एका साईडला मॅच सुरू होती मालजीपडा आणि दुसऱ्या साईडला जवळपास मॅच मालजीपडा आणि मोरवा सुरू होती. मोरवा संघातील टीम कॅप्टननं ऑब्जेक्शन घेतलं मालजीपड्याच्या गोलंदाज किशोर म्हात्रे यांच्यावर, आणि मालजीपडा टीम कॅप्टननं ऑब्जेक्शन घेतलं मोरवा संघाचा गोलंदाज नरेश म्हात्रे यांच्यावर. पॉईंट रिझनमध्ये हा फटका. स्वीपर पॉईंट डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा इथे देखील मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पुन्हा इथे परतावा लागेल विनोद ठाकूरला नॉन स्ट्राईक एंडला. धावा मिळतील या फटक्यावर 2. धावा संख्या झाली ते 35. मात्र म्हात्रे साहेबांचा कॉल आला आणि नक्कीच तिथे लगेच आम्ही निर्णय घेतला. जवळपास पुढचं षटक ज्यावेळेस नरेश म्हात्रे हाताळण्यासाठी आला त्यावेळेस सगळे कॅप्टन या ठिकाणी बोलवले होते. त्यांची वोटिंग केली आम्ही या ठिकाणी, आणि खास करून नरेश म्हात्रे यांची शैली चेक केली गेली. आणि तिथून 4 कॅप्टन जे आले होते त्यांनी मात्र निकाल दिला की नरेश म्हात्रे व्यवस्थित गोलंदाजी टाकतोय. मात्र आता राईच्या मैदानावर आपल्याला चेक करायचं आहे की किशोर म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. इथेही विकेट, इथेही विकेट. विनोद ठाकूरला परतावं लागेल.
थँक्यू. धावा झाल्या त्या 36. अंतिम षटक आहे आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नक्की 40च्या पलीकडे कांदरपाडा संघ जाऊ शकतोय. कदाचित बॅटची एज होती कारण साऊंड अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला गेला. तो फक्त सिंगल मिळेल. पुन्हा एकदा बागफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 37. क्या बात आहे. या ठिकाणी चुलीवरच्या जेवणाचा सुगंध आलेला आहे. अक्षरशः या स्टेज पर्यंत पोहोचला गेला. खरोखरच पारंपरिक चुलीवरचं जेवण जर जेवायचं असेल तर पेनकर पडायला नक्की भेट द्या. क्या बात आहे. मंकड विकेटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता कारण 23 गावांमध्ये जर आपण विचार केला ना तर 23 गावांमध्ये मला वाटतं पेनकर पडायला चुलीवरचं जेवण होत असेल. ऑफसाईडला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला प्रोडक्शन आहे. चेंडूला मात्र पायाने अडवण्याचं काम केलं. फील्ड तर झाला नाहीये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. विजय ठाकूर चेंडूला फील्ड करतायत. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 3 धावा कंप्लीट. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर लावल्या गेलेल्या आहेत कांदरपाडा या टीम कडून. तब्बल 40 धावा आणि 41 धावा विजयासाठी साई विजय स्पोर्ट्स ओळा या टीमला. कशा प्रकारे खेळी झाली कांदरपाडा टीमची. भरत म्हात्रे तब्बल 16 चेंडू 21 धावा नॉट आउट नाबाद राहिले. ग्रेक लवकर बाद झाला 3 धावसंख्येवर. विनोदनं बनवल्या 6 धावा. विनोद ठाकूरनं बनवल्या 7 धावा आणि डोनाल्डला मात्र आपला खाता देखील उघडलं नाहीये. जवळजवळ 8च्या रन रेटनं धावसंख्या उभारली ती 40. बॅग अँड बिल्ड तुम्ही पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. इथे देखील जर आपण पाहिलं तर चौफेर केली कांदरपाडा टीमने केली आणि या चौफेर खेळीमध्ये या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर या संपूर्ण इनिंग मध्ये एकही चौकार आणि एकही षटकार नाहीये. सगळ्या काही धावा ज्या आहेत या सगळ्या काही धावा धावून काढल्या आहेत पेनकरपाडा या टीमनं. वेल डन पेनकरपाडा मास्टर्स. रमाडाकडून पहिलं षटक हाताळलं 8 धावा दिल्या. दिलीपनं दुसरं षटक हाताळलं 7 धावा. विजय ठाकूरनं तिसरं षटक हाताळलं 6 धावा. त्यानंतर चंद्रशेखर होळेकरनं एक सफलता 7 धावा आणि शेवटचं अंतिम षटक मिळीलनं हाताळलं ते जवळपास 9 धावेचं. 40 धावा फलकावर 41 धावा करायच्या आहेत कांदरपाडा टीमला. पुन्हा या मॅचच्या दिशेने वळणार आहोत मात्र या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय माजी नगरसेवक परशुरामजींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आगरी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसनेजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पेनकरपाडा मास्टर्सच्या वतीने केला जातोय. थोडंसं पुढे दोन्ही साईडला कॅमेरे सुरू आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष केसनाजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान. वेलकम भोईर साहेब. महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर शुभ सन्मान केला जातोय आगरी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सन्माननीय कैलाजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी पुन्हा एकदा परशुरामजींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. वेलकम म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत. इथे देखील महाराष्ट्राचे महावस्त्र माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन म्हात्रे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम. दोघांचंही सहर्ष स्वागत. 41 धावा पुन्हा एकदा फलकावर पाहायला मिळत आहेत. या 41 धावा पूर्ण करणार का ओवळा संघ की कांदरपाडा संघ ओवळा संघाला थांबवणार. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये राई गावाचा एक गोड आवाज संकेत पाटील ना.
अजून एक विशेष सन्मान आपण करूया व्यासपीठावर, तो सन्माननीय लक्ष्मण कांदळगावकर सरांचा. साहेब प्लीज आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. मी शशिकांत वर्तक भाऊ यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूया कांदळगावकर साहेब यांचा. थँक्यू व्हेरी मच. आपल्या या एकूणच सहकार्याने या स्पर्धेला वलय वाढले साहेब. थँक्यू व्हेरी मच. मान्यवर कक्षामध्ये निश्चितच रेलचेल आहे. बाईंच्या बरोबर सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. लक्षात घ्या चला लक्षात घ्या जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे आणि ज्यांना कोणाची इच्छा आहे त्यांनी जर थोडंसं थांबून जेवणाची व्यवस्था म्हणजे त्याचा लाभ घ्यायचा आहे अशी अपेक्षा आहे. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन या प्लीज. टीम उमेदमान मास्टर्स आणि टीम राई मास्टर कॅप्टन लवकर या. दोन्ही संघांनी आपापली लिस्ट सॉर्ट करा आणि लवकर या जेणेकरून घोडबंदर टीम प्लीज जेवणाचा आस्वाद घ्या कारण तुम्ही प्रथम विजेते आहात या एकूणच आजच्या दिवसाचे. आणि मीरा संघाला देखील विनंती करतोय जर तुमच्या समवेत किशोर ठाकूर सर आले असतील तर त्यांना घेऊन लगेच मंडप गाडा. वेलकम किशोर ठाकूर सर. परिमल जी प्लीज. प्रत्येकाला संधी आहे मित्रांनो जेवणाचा आस्वाद घ्या. अतिशय जबरदस्त जेवणाची व्यवस्था. साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा म्हटलं की त्यांची खासियत आहे की अगदी तुम्ही आमच्या जंगलात आलात पेनकरपाड्याच्या आणि आम्ही तुम्हाला वनभोजनाचा कार्यक्रम देऊ. तर ही नाणेफेक करण्यासाठी निश्चितच संदीप पाटील यांना विनंती करतोय की प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. संदीप पाटील जी मान्यवर कक्षामध्ये या. तर दोन्ही कॅप्टन येत आहेत प्लीज. राई संघाचे कर्णधार हेमप्रकाश येथील आणि जेपी दादा या. आपण लगेच टॉस करणार आहोत आणि राई संघाला विशेष सपोर्ट आहे. अनेक प्रेक्षक राई गावातून येताना दिसत आहेत. तसेच उमेदमान संघाचे पाठीराखे देखील बऱ्याच संख्येने इथे आले. त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. हनुमान जयंती साजरी होते मित्रांनो प्रत्येक गावामध्ये जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीम जेम्स बॉन्ड राई वर्सेस उमेदमान मास्टर्स शुभेच्छा देऊया. लिस्ट लगेच आमच्यापर्यंत देऊया आणि आपण टॉस साठी उभे राहा प्लीज. त्यांना वेलकम किट देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. अगोदर विनंती करतोय राजू जरा वेलकम किट तयार ठेव. आपण दोन्ही संघांचा सन्मान इथे करणार आहोत. जिपिदा यापुढे आपला एक विशेष सन्मान आमच्या एकूणच साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाड्याच्या माध्यमातून आम्ही करतोय. दुसऱ्या बाजूला मॅच ऑन करूया. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे एक्केचाळीस धावांचा. सेकंडला बॅटर रमा ठाकूर. 9 सेकंडला बॅटर आहे ते म्हणजे सतीश ठाकूर. गोलंदाजी मार्कवर आले शशी ठाकूर. ठाकुरांचा खेळ असं आपण म्हणू शकतो. पहिला चेंडू टॅप केलाय कदाचित ही धाव धोक्याची नाही. क्षेत्ररक्षकाने केले थोडीशी चूक. एक धाव कंप्लीट. तर हे विशेष सन्मान इथे झालाय तो म्हणजे जेपी यांचा. उमेदवार संघाचे कर्णधार आहेत. भरपूर रिस्पेक्टेड खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आमचे समालोचक मित्र आणि राई गावातील एक अष्टपैलू खेळाडू हेमप्रकाश पाटील यांचा देखील विशेष सन्मान इथे करतोय आम्ही. त्यांना वेलकम किट दिलं जात आहे आणि त्याचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. नेक्स्ट बॉल. सतीश ठाकूर सज्ज आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. धाव मिळणार नाही आहे इथे. चेंडू निर्धाव जातोय आणि कदाचित रमा ठाकूर सांगत असतील की थोडस बाजूला अजून झालं पाहिजे. मात्र 41 धावा. टॉस होतोय. सन्माननीय परशुरामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. आणि कोणता संघ नाणेफेक जिंकलाय? राई संघाने नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय ते त्वरित कळवतील. वेलकम डॉक्टर साहेब. डॉक्टर दिवाण इथे उपस्थित होत आहे. त्यांचं देखील करूया स्वागत. आणि प्लीज भोजनाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. या मॅच मध्ये 41 धावा या विजयासाठी. मात्र इथे आलाय खणखणीत चौकार. सतीश ठाकूर
अफलातून बॅटर आहेत. पहिल्या चेंडूवर बॉलर बॅक ड्राईव्ह होता, मात्र यावेळेला जर बघितलं तर रिप्ले मध्ये आपण निश्चितच ही गोष्ट पाहू शकतो. हा टप्पा जर बघितला मिडल ऑफ द विकेट होता, पुढे आले आणि त्यानंतर एक अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे थोडीशी चूक जरूर झालंय क्षेत्ररक्षकामार्फत आणि चेंडू फरार, चौकार. ओळा संघ भावेश टोमरे साहेब यांचा देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही लगेच इथे करतोय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच त्यांचं सहकार्य या स्पर्धांसाठी असं आणि विशेष प्रेम आहे पेणकरपाडा संघावर त्यांचं. असा स्नेह आपला राहावा, त्यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. सन्माननीय शशिकांत वर्तक भाऊ यांच्या शुभ हस्ते बाबीजी टोमरे यांचा हा विशेष सन्मान. शशी ठाकूर पुढचा चेंडू सतीश ठाकूर यांच्यासाठी अजून एक चांगला फटका. व्हॉट अ कॅच बाय ग्रेग हर्षद आहेत सॉरी अफलातून जेल आणि सतीश ठाकूर यांची खेळी संपुष्टात. काटा काढलाय एका ठाकूरांनी, दुसऱ्या ठाकूरांचा काटा काढलाय. सुपर्ब. आणि ही मॅच रंगतदार होणार आहे, ही मॅच रंगतदार होणार आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर कोण आलेत? प्रफुल्ल आलेत. प्रफुल्ल आलेत नवीन बॅटर. एक्केचाळीस धावा विजयासाठी, 5 धावा 1 गडी बाद ही परिस्थिती आहे पहिल्या ओव्हर मध्ये. शशी ठाकूर कित्येक वर्षाचा अनुभव आणि निश्चितच आपण बघतोय चांगला चेंडू आहे. इथे कदाचित धोका होईल का, मात्र क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा केली चूक. या धावा देखील अडवायचे आहेत आपल्याला. टीम कांदरपाडा संघाला अजून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि आमचे सगळे मान्यवर नक्कीच भोजनाचा लाभ घेतील, त्याबद्दल शंका नाहीये. तेजस्वी मॅडम आस्वाद घ्या. व्हेज देखील आहे आमच्याकडे, व्हेज देखील आहे नो डाऊट. कालबाईंचा वाढदिवस याच मैदानावर अतिशय चांगल्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभाकरजी म्हात्रे साहेब भरपूर मोठे व्यक्तिमत्व आहे या परिसरातील, स्वतः जुने जाणते क्रिकेटपटू आणि निश्चितच क्रिकेटसाठी काय पाहिजे, स्पोर्ट्स अँड कल्चरसाठी काय पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. शॉर्ट डिलिव्हरी आहे, पुलचा फटका आहे, मात्र मिळेल एकच धाव. साई दत्त क्रीडा मंडळाच्या यंगस्टरची कामगिरी, मला मनापासून त्यांचं नाव घेईन मी. यंगस्टरने जी मदत केली आहे ना या स्पर्धेसाठी ती अफलातून आहे. आणि फ्रूट बास्केट असो, त्याच्यानंतर फर्स्ट एडच्या व्यवस्था, पाणी घेऊन जाणं, या सगळ्या व्यवस्था अफलातून रित्या केलंय. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे यंगस्टरचं आणि कदाचित त्यांना देखील खुमखुमी येत असेल की कधी एकदा आम्ही मास्टर बनतोय. आणि त्यासाठी विकी म्हात्रे इथे आमचा गुणलेखक मित्र की माझं वय वाढवा, तो सांगतोय की माझं वय वाढवा लवकर. मी त्याला एवढीच रिक्वेस्ट करीन की बाबू केस अगोदर पिकले पाहिजेत. मेडिकल मध्ये एक स्पेशल ऑइल येतं केस पिकवण्याचं. गोलंदाजी मार्कवर आलाय डोनाल्ड कार्वालो. मागच्या स्पर्धेमध्ये थोडासा मागणा ठरला होता, मात्र त्या सगळ्या आता विस्मृती आहेत, इतिहास आहे तो. लेट्स सी इथे डोनाल्ड या पर्टिक्युलर मॅच मध्ये कशी काय गोलंदाजी करेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 आहे. सरासरीच्या दृष्टीने जर विचार केला तर थोडीशी योग्य म्हणता येईल, मात्र अजूनही रिक्वायर्ड रन रेट आहे जो आहे ना तो 8.50 आहे. एवढा बॅकफुटे जाऊन चांगला फटका, इथे क्षेत्ररक्षण करा आणि कदाचित हा चेंडू सीमा रेषा पार. व्हॉट ए शॉट, सुपर्ब. अफलातून फटका एक्झिक्यूट केलाय प्रफुल्ल. शेवटपर्यंत चेंडूची वाढ बघितली, त्यानंतर कटचा फटका आणि पॉइंटवर जो क्षेत्ररक्षक होता त्याने केले चूक आणि चेंडू अगदी लिलिया सीमारेषा पार गेलाय. हा उपयुक्त चौकार, संघाची धावसंख्या वाढवणारा चौकार. 11 धावा
साईदत्त क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नंदू म्हात्रे यांचं देखील कौतुक आहे. अगदी 3-3 वाजेपर्यंत जागून कार्यक्रम. अनेक अनेक विशेष पारितोषिकांनी नटलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा आयोजित 40+ मास्टरची स्पर्धा एन्जॉय करतोय आपण सर्व. यावला बॅकफुटला पुन्हा एकदा हा फटका जरी प्रॉमिसिंग नसला तरी काही धावा जेवून जाणार आहे. कॉल आलाय तिथे रमा ठाकूर यांचा आणि या 2 धावा. अफलातून क्रिकेट ते म्हणजे ओवळा मास्टर टीमचं. साई विजय स्पोर्ट्स क्लब निश्चितच अफलातून कामगिरी करतायत आणि आज विजय ठाकूर सुद्धा आहेत. मात्र एक व्यक्ती, जर जीवनाचं अगाध ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर ओवळ्याच्या एका खेळाडूला भेटा. नाव आहे बलवा. थर्ड यार्ड सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. ओ यावेळेला जागा बनवली शेवटच्या क्षणी. बॅटची एज आणि 1 धाव. थँक्यू अंपायर. आमच्या पंचांची कामगिरी देखील अफलातून राहिली आहे. एका बाजूला महेंद्र शिंदे, दुसऱ्या बाजूला अक्षय चव्हाण आहेत. चांगली कामगिरी आणि कमिटमेंट लेवल बघा किती आहे. अक्षयचं कौतुक करीन मी. काल थोडीशी दुःखद घटना त्यांच्या घरात घडली आहे, मात्र तरी सुद्धा आज तो मैदानाच्या आतमध्ये आहे. ही कमिटमेंट आहे. नेक्स्ट बॉल. डोनाचा हा चेंडू मात्र इथे खाली राहिलाय. एक्झॅक्टली या विकेट मध्ये काय आहे, काल देखील आम्ही माहिती दिली होती की या विकेटवर जे सिमेंट आलंय ना ते जमशेदपूरहून आलंय आणि जे कॉन्क्रिटीकरणासाठी जो केमिकल वापरलं गेलंय ते अगदी चेकनाक्यावरून आणलंय. सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र इथे काय घडलंय नाही. क्रीज मध्ये सुखरूप आहेत असं वाटलं एक क्षण की ते सोडून गेलेत किंवा काय. आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्मान्य भगवंतदादा पाटील यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये. उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर तसेच कैलास म्हात्रेजी आपली वाट बघत आहेत. डोनाल्ड पुढचा चेंडू प्रफुल्ल यांच्यासाठी. पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी स्लोअर वन होता. शेवटपर्यंत वाट बघितली आणि इथे फटका एक्झिक्यूट केलाय, मात्र झाली चूक. चेंडू ट्रॅव्हल होणार का? यस झालाय. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका. ओवळा मास्टर टीमची धावसंख्या 18 आहे. म्हणजेच काय तर वर्चस्व आहे, कारण 41 धावांचा पाठलाग अगदी आणि अगदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. षटकामागे धावगती जर बघितले तर निश्चितच 8.20 अशी आहे, मात्र इथे 9च्या सरासरीने धावा केलेत. आता 18 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी. अतिशय आरामात ही धावसंख्या पूर्ण केली जाते. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण. टीम कांदरपाडा संघाला याचा विचार करावा लागेल. मात्र मगाशी मुकेशने खेळलेला तो फटका सदैव स्मरणात राहील. आणि गोडदेवच्या सगळ्या पाठीराख्यांना देखील विनंती आहे, आपले बाकीचे खेळ सोडा आणि आधी जेवून घ्या. डोक्यावर ताण येईल असं कोणी खेळ खेळू नका प्लीज. ड्रिंक्स ब्रेक होतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे आणि निश्चितच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय की 3 बॉटल्स मैदानाच्या आतमध्ये येतात. एक व्हाईट कलर, दुसरा आपण कलर जर बघितला तर कोकमाचा कलर आहे आणि तिसरा कलर अगदी आपण बघतोय मँगो कलर आहे. 3 बॉटल्स मैदानाच्या आतमध्ये. ही खासियत आहे साईदत्त क्रीडा मंडळाची. आणि आमचा मित्र गुड्डूचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. 4 दिवसापासून सातत्याने या मुलाची कामगिरी आम्ही पाहिलंय. मनापासून कौतुक आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुढचा सामना उमेळमान मास्टर्स. काय अफलातून उमेळमान प्रीमियर लीग संपन्न झाली
भरपूर पारितोषिक होती. आणि दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राई मास्टर्स 30 एप्रिल आणि 1 मे राईच्या मैदानात यायला विसरू नका मित्रांनो. राईची मानाची स्पर्धा आणि कोण ठरणार विजेता याची चर्चा कदाचित आतापासूनच सुरू झाली आहे. कारण जिथून उगम झाला 40+ मास्टर क्रिकेटचा ते रायगाव, श्री क्षेत्र रायगाव आणि बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल सज्ज झालंय. तयारी सुरू आहे 30 एप्रिल आणि 1 मे ची आणि सर्वांना निमंत्रण आहे तिथे. गोलंदाजी मार्कवर विनोद येणार आहे. मात्र 23 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विनोद पाटील 18 चेंडू 23 धावा. जरा जास्त वेळ जातोय, प्लीज लक्ष घाला पंच. आजच्या दिवसातील पहिला सामना संपन्न झाला होता. नारंगी वर्सेस घोडबंदर संघानं बाजी मारली. दुसऱ्या सामन्यात गोडदेव वर्सेस मीरा, गोडदेव संघानं बाजी मारली. हा तिसरा सामना सुरू आहे आणि त्यानंतर चौथा सामना राई वर्सेस उमेळमान. लक्षात घ्या जेवणाची व्यवस्था सुरू झाली आणि आस्वाद घ्या त्याचा. फसवा चेंडू मात्र तितकंच चांगला फटका रमा ठाकूर यांच्या बॅट मधून. मात्र एकच धाव मिळेल. अशोक आहे तिथे, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन कांदरपाडा. आजकाल मैदानांचा विषय भरपूर गहन आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काही रिस्ट्रिक्टेड झोन असतात, त्यामुळे मैदानाची कमतरता भासते. मात्र काही मैदान आहेत जिथे खेळायला भरपूर आनंद होतो. एवढ्या टप्प्यापर्यंत हलकासा चेंडू बाहेर कट होत होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 20. थँक्यू अंपायर. फ्लाइट डिले. इथे मात्र चांगला फटका आहे. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका आहे. 100 PK बेन थ्रो शशी ठाकूर. अफलातून क्रिकेटपटू आहेत. मात्र ही एक धाव जरूर मिळेल. संघाची धावसंख्या आता 21 वर जाऊन पोहोचले. म्हणजेच काय तर 20 धावांची गरज आहे. प्रभाकर मात्रेजी या मंचावर. आज ते क्रिकेटिंग मूड मध्ये आहेत आणि काय ओपनिंग होती ती प्रभाकर मात्रे आणि भरत वैदी पाहायला मिळाली पुन्हा एकदा. आणि कोणी टेन्शनचं काम नाही आहे. आपल्या समवेत डॉक्टर सुद्धा आहेत, त्यामुळे रिलॅक्स राहा थोडस. यावेळेला समोर खेळलेत. गॅप आहे. चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर. रमा ठाकूर यांचा उपयुक्त फटका. सुपर चौकार. आंब्यामध्ये काय पॉवर असते मला माहिती नाही. मागच्या स्पर्धेत अगदी उपविजेता संघानं 2.5 डझन आंबे नेले आणि त्याचा उपयोग झालाय. चांगले होते. थँक्यू व्हेरी मच पप्पू सोलंकी साळुंके. अफलातून आंबे होते ते देवगडचे. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. कदाचित धोका नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही आहे. हा एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एक्झिक्यूट करू शकले नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या 25. 14 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्टायलिश कव्हर ड्राईव्ह दाखवतायत रमा ठाकूर. एक धाव कंप्लीट. शशी ठाकूर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र दुसरी धाव पूर्ण. बॅकअपला कुणी नाहीये. कदाचित तिसरी धाव नाही झाली का नाही बघावं लागेल. नाही, तिसऱ्या धावेसाठी गरज नव्हती. निश्चितच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय
अध्यक्ष कमलेश पाटील साहेबांचं थोड्याच वेळात ते निश्चितच एकूणच कमलेश म्हात्रे यांचं आणि थोड्याच वेळात ते निश्चितच या मंचावर येताना दिसेल. कांदरपाड्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि निश्चितच ते म्हात्रे यस कमलेशजी म्हात्रे इथे येताना दिसेल आणि मनापासून आनंद आहे. आज प्रेक्षकांची संख्या बघा, जिथे घोडबंदर आहे, जिथे घोडदेव आहे, जिथे राई आहे, उमळमण आहे, तर प्रेक्षक येणार. आणि आज पेणकरपाडा असायला पाहिजे होती, मात्र पेणकरपाड्याने सांगितलं आम्ही थोडंसं आमचं उरकून घेतो. मात्र अफलातून आयोजन आहे. पुढचा चेंडू इथे नवीन बॅटर आता मिलिंद आलेत. चांगला टॅप केला. इथे दुसरी धाव अवेलेबल आहे. रमा ठाकूर अफलातून एनर्जी या 2 धावेने हे षटक जरूर संपणार आहे. मात्र संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झालेत 29 म्हणजे अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 12 धावा. या सामन्याची गणित इतकी जवळ आहेत, मात्र तरी सुद्धा तुम्ही फाईट देऊ शकता. थोडासा आत्मविश्वासपूर्ण मारा करावा लागेल आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे टीम कांदरपाड्याला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची. हे मैदान अतिशय चांगलं आहे. काही डिफ्लेक्शन झोन आहेत, त्याचा अंदाज तुम्हाला घेता यावा यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण क्रिकेट म्हटलं तर अंदाजाचा खेळ आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं असलं पाहिजे. प्रवीण येतोय. प्रवीण मात्रे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. सचिन भाऊ थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. आम्हाला जिंकायची ही मॅच. 12 चेंडू 12 धावांची गरज. मात्र समोर रमा ठाकूर आहे जो आतापर्यंत क्लास बॅटिंग करतायत. एक चौकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहू शकलोय. 6 चेंडू मध्ये 9 धावा. रमा ठाकूर इथे देखील शेवटपर्यंत वाढ बघितली. हलकीशी एज होती, मात्र विजय भाऊंच्या हातातून कदाचित हा झेल सुटलाय किंवा काय. येस एज होती तिथे. या स्पर्धेसाठी आमच्या दोन्ही गुणलेखक मित्रांची कामगिरी अफलातून राहिले. विकी मात्रे आणि स्वप्नील मनापासून कौतुक आहे यांचं देखील. सेकंडला आता मिलिंद आहेत. कर्णधार टीम ओळ्या परिसरचे कर्णधार मिलिंद. प्रवीण टावकरा मारा फ्लाइट आहे, मात्र इथे फुल टॉसर घेऊन चांगला फटका आहे. शशी ठाकूर चांगल्या पद्धतीने चेंडूचा अंदाज घेत आहेत, मात्र इथे 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. हा चेंडू जर तुम्ही टाकत असाल तर त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवलं गेलं पाहिजे, कारण इथे एक एक चूक महागात पडू शकेल. कधी कधी लो स्कोरिंग मॅच देखील अफलातून होतात. मात्र काल आपण पाहिलं होतं मालवणी टीमनं पहिल्या मॅच मध्ये 60 धावा जमवल्या होत्या, मात्र नंतरच्या मॅच मध्ये टीम मोरवानं कमाल केली आणि त्यांना पराभूत केलं. इथे 1 धाव जरूर मिळेल, मिलिंदच्या खात्यामध्ये जाईल आणि संघाच्या देखील खात्यामध्ये जाईल. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे. 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू 8 धावांची गरज. कंट्रोल आहे या सामन्यावर टीम ओळ्या परिसराचा. प्रवीण पुन्हा एकदा पाहणी करतोय. कसा असेल पुढचा चेंडू. यावेळा थोडासा जोरकस मार आहे, मात्र चांगल्या पद्धतीने एक्झिक्युट केलाय फटका. ऑन ड्राईव्हचा 1 धाव मिळेल, दुसरी धाव देखील मिळेल. सुपर सुपर रनिंग बिटवीन द विकेट. मी मगासपासून म्हणतोय की प्रेझेन्स ऑफ माइंड बघा किती सुपर आहे तिथे रमा ठाकूर यांचं. पहिली धाव वेगाने पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी जशी संधी मिळाली तशी ती पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. चांगला फटका आहे. इथे देखील दुसरी धाव अवेलेबल होईल का नाही. थोडस कॉल बॅक केलंय तिथे मिलिंद यांनी. काही एक गरज नव्हती या गोष्टीची. सुरक्षित क्रिकेट इथे ओळा परिसर टीमचं. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या म्हणजे 36. फाईट विन. 7 चेंडू 5 धावा. येणार का मोठा फटका. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका. चेंडू बीट करून जाईल अशोकला. 1 बाउन्स सीमारेच्या पार आलाय कणकणीत. रमा ठाकूर यांच्या बॅट मधून चौकार.
धावेची गरज आहे. 1 to win इक्वल अप झालंय. वेल प्लेड रमा ठाकूर. 8 चेंडूमध्ये 14 धावा नाबाद. तर दुसऱ्या बाजूला मिलिंद 5 चेंडूमध्ये 8 धावा नाबाद. चांगली पार्टनरशिप, अगदी विजयी पार्टनरशिप आपण म्हणू शकतो. आणि आता फक्त एका धावेची गरज आहे. कांदरपाडा संघाला क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर काम करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर अशोक येतोय. मात्र अशोकला भरपूर मागे ठेवलंय. कदाचित ते प्लॅन्स ग्रेगलाच विचारावे लागतील. एका धावेची गरज. मिलिंद ऑन स्ट्राईक. कोणत्या पद्धतीचा फटका खेळतील, थोडस मनोरंजन करायला हरकत नाही. यावेळेला मात्र मिलिंदच्या बॅट मधून आलेला हा कडक स्ट्रोक. षटकार. षटकारानं मॅच संपवली आहे आणि या एकूणच सामन्यावर वर्चस्व राखलंय. थँक्यू डीजे. थोडस थांबवतोय. आज या एकूणच मैदानावर धमाका होणार आहे, नो डाऊट. कारण मागच्या स्पर्धेतला विजेता संघ आणि उपविजेता संघ यांनी आपापला एक एक सामना जिंकलाय. अंतिम फेरीत या अगोदरच काल प्रवेश केलाय, तो म्हणजे टीम आर के मोरवानं. आणि अजून एक महत्वपूर्ण मॅच बाकी आहे लीग मधील, ती म्हणजे राई वर्सेस उमेडमान. त्यामुळे जबरदस्त क्रिकेट क्रीडा रसिकांच्या मेजवानीला आहे. आनंद घ्या या क्रिकेटचा. कम ऑन डीजे. वेल प्लेड. थँक्यू. वेल प्लेड. ओळा परिसर. चला मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करतोय मिलिंद डरलेट मॅन ऑफ द मॅच. मिलिंद यांना विनंती करतोय की या मिलिंद पाटील आपण मॅन ऑफ द मॅच आहात. अफलातून कामगिरी, एक विकेट सुद्धा घेतली आणि ऍट द एंड चांगली कामगिरी बॅटिंग